आदिवासी भिल्ल समाज सेवाभावी संस्थेमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. मटाणे येथील आदिवासी भिल्ल समाज सेवाभावी संस्थेतर्फे मटाणे येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी आदिवासी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री भाऊसाहेब पवार यांनी आदिवासी बांधवांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. आदिवासी समाज कोणत्याही योजनेपासून वंचित आहे त्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. संविधानाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या उपाययोजना घेतल्याशिवाय शांत बसायचे नाही. शासकीय योजनेपासून जेही आदिवासी वंचित असतील त्यांचा पाठपुरावा करून त्यांची माहिती शासन दरबाराकडे देण्यात येईल. ज्या आदिवासी बांधवांना कागदपत्राची अडचण आल्यास अशांना संस्थेतर्फे सहकार्य करण्यात येईल आणि बाबासाहेबांच्या संदेशानुसार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश आदिवासी बांधवांना पवार यांनी दिला. अशा अनेक चर्चा त्याप्रसंगी करण्यात आल्या. त्याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन निर्मला वाघ, संस्थेचे संचालक धोंडू वाघ, लक्ष्मण माळी, संचालिका विठाबाई पवार, अनिता पवार, शंकर नवरे व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आयू राहुल केदारे, समाधान केदारे, गब्बा केदारे अनेक कार्यकर्त्यांनी तेथे उपस्थित दर्शवली. त्यांनीही संविधानाचे महत्त्व समजावून त्यांचे मनोगत व्यक्त केले. सचिव कुमार संदीप पवार यांनी आलेल्या महिलांचे व समाज बांधवांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न केला. या स्मार्टसाठी दादाजी हिरे, वाखारी. त्या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत अनाथ मुलांसाठी वसतिगृह झालं का. त्याच्यानंतर ज्या विधवा महिलांसाठी शिवण क्लासेस, ते शिक्षण करणारे जे पोरं असतील त्याच्यासाठी कॉम्प्युटर क्लासेस, याच्यासाठी जे उत्पन्न मटाणे गाव नुसतं देव इथे देवळा तालुक्यात ठेवायचे. लाचार आहे ना, त्याच्या मालक होणं बरं. हे मटाण्याचं नाव आहे ना महाराष्ट्रामध्ये गाजलं पाहिजे. काय कोण आहे बा, तो निसर्गपूजक आहे. तो दगडाच्या देवाला पूजण्याच्या फंदात पडत. आदिवासीचा देव फार मोठा आहे, तो निसर्गपूजक आहे. ह्या भूतलावर भारतामध्ये जे निसर्ग आज आहे ते निसर्ग फक्त आदिवासीमुळेच आहे. मणिपूरमध्ये जे कांड झाला, हिंसाचार झाला, तुमच्यापैकी बऱ्याच भगिनींना माहिती नसेल. आपल्या भगिनींना जल, जमीन आणि जंगल वाचवत असताना त्यांनी आंदोलन केलं. गव्हर्नमेंट ते जल, जमीन आणि जंगल उद्योगपतींच्या घशात घालत होतं. आपली मागणी अशी होती की जल, जमीन आणि जंगल आपलं अस्तित्व आहे आणि ते आमचं अस्तित्व आम्हाला टिकवायचं. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.